फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचा वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा तासगाव जाई एक्झिक्युटिव्ह हॉटेल येथे मोठ्या धूमधडाक्यात संपन्न झाला। कार्यक्रमाचे उद्घाटन सांगली जिल्हा समाज कल्याण माजी सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर, खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच साजीभाऊ पवार, ज्येष्ठ पत्रकार कुलदीप देवकुळे, शिवसेना तालुका प्रमुख संजयदाजी चव्हाण, अधिकराव आभा लोखंडे, उद्योगपती सुहास कुंडले, संदीप तात्या ठोंबरे, कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सिने अभिनेत्री प्रतीक्षा जाधव, दिलीप आबा देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। पाहुण्यांचे स्वागत संपादक व शिवसेना जिल्हा प्रमुख, सोशल मीडिया व चळवळीचे नेते अधिकराव आभा लोखंडे यांनी केले। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महान व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी इतिहासामध्ये नोंद घ्यावी असे तृतीयपंथी हिजडा राहुल वसंत लोंढे राहणार कोढोली या तृतीयपंथींना आदर्श कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमात अधिकराव आभा लोखंडे, तासगाव तालुका शिवसेना प्रमुख संजयदाजी चव्हाण, माजी सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर, लोकनियुक्त सरपंच तालुका भाजपा अध्यक्ष दाजीभाऊ पवार, सलगरचे उद्योगपती सुहास कुंडले, डॉक्टर सदाशिव कांबळे, युवक नेते विनोद मोरे, खंडू मोरे, पैलवान राहुल रुपनूर, लोकनियुक्त माजी सरपंच तानाजीराव पाटील, अनुसूचित जाती जमाती प्रदेश उपाध्यक्ष भाजपा संदीप तात्या ठोंबरे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी जिल्हा प्रमुख शिवसेना सचिन शेटे, डॉक्टर संदीप पाटील, अनिल पाटील बेंढरीकर, डीबी बामणे, संतराम मंडे, सुनील तोरणे पोतराज, शिवसेनेचे नेते संभाजी पाटील, मार्गदर्शक दिलीपाबा देशमुख, पैलवान राहुल रुपनर, आगार प्रमुख दयानंद पाटील, डॉक्टर संतोष सावंत, पत्रकार भगवान जाधव, पोलीस पाटील सचिन भोसले, सागर बाबर, दत्ताभाऊ थोरात, अभिषेक पाटील, शाहूवाडी जितेंद्र माने, धनाजी गुराव शिवारे यांसह प्रशासन अधिकारी व कोल्हापूर, सातारा, सांगली, राधानगरी, मुंबई, पुणे, चंदगड जिल्ह्यातून अनेक मान्यवर पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्रातील अनेक मातंबर नेते मंडळी, प्रशासन अधिकारी यांनी वर्धापन दिनास फोनवरून शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार गणेश धेडे, पत्रकार अक्षय गायकवाड यांनी केले। कार्यक्रमाचे नेटके नियोजन होणाई न्यूज पत्रकार टीम व शिवधनुष्य फाउंडेशन यांनी चांगलेच केले। यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या कार्यक्रमाचे जे नियोजन केले ते या होणाई न्यूजचे संपादक आबा संजयदाजी चव्हाण, आमचे दाजीभाऊ पवार, आपल्या सिने अभिनेत्री जाधव मॅडम, संदीप तात्या ठोंबरे आणि सर्व मान्यवर आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले ते सर्व माझे वडीलधारी मंडळ, माता भगिनी आणि या होणाई न्यूजवर प्रेम करणारे सर्व, मी पहिल्यांदा साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि होणाई न्यूजचा आभार व्यक्त करतो। कारण तुम्ही शिवधनुष्य फाउंडेशनच्या माध्यमातून पुरस्कार देण्याचं हे नियोजन केलं आणि पुरस्कार कोणाला द्यायचा हा खरा पडलेला प्रश्न असतो। कोशातून हिरा हुडकायचं असताना जी बसलेली आहेत त्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे ते सर्व हिरे होणाई न्यूजनं ओळखले आणि त्यांना आपण पुरस्कार दिला। त्यांचं टाळ्या वाजवून मी मनापासून हृदयातून त्यांचं आभार व्यक्त करतो। तुम्ही असंच काम करत राहिलं पाहिजे। मला खरं तर आजी आजोबाचं मनापासून आभार व्यक्त करायचं आहे। मी त्यांच्या मुलासारखं आणि मला त्यांना पुरस्कार द्यायला एवढा आनंद झाला। कारण आपण बघितलंय एक आपला दुष्काळ भाग, या तासगाव तालुक्यामध्ये काय सदन असेल, काय दुष्काळ भाग असेल, मी दुष्काळ भागातूनच येतो आणि दुष्काळ भागातून आलेल्या माणसाने जर आपल्या एवढं काम केलं असेल, एवढ्या ताकदीनं दुकानदारी चालवले असतील आणि त्यांच्या आईवडिलांना पुरस्कार मिळतो, खरं तर त्या माता माऊली धन्य झाले। तिथं बऱ्याच क्षेत्रातले आता पुरस्कार दिले आणि बऱ्याच क्षेत्रातले राहिलेले आणि पुरस्कार मिळवला म्हणजे एक मोठी आपल्या पाठीवरची थाप आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे।
आज ज्या पुरस्कार घेणारी मंडळी आहेत त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये आपण ज्या समाजकारण असेल, राजकारण असेल, ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुरस्कार मिळाले त्या क्षेत्रामध्ये पुन्हा तुम्ही ताकदीने काम केलं पाहिजे. पुन्हा भविष्यामध्ये तुम्हाला असे अनेक पुरस्कार मिळाले पाहिजेत आणि मिळतील याची मला खात्री आहे. खरं तर आपण तुमचं मनापासून आभार. कारण आपण बघतोय कोणाला हे विषय घेत नाही. पुरस्कार घ्यायचं म्हणजे आता घेणारं वाटतं बरं आहे, पण जो पुरस्कार देतो त्याला फार आर्थिक खर्च असतोय आणि माणसं हुडकायची, प्रामाणिक माणसं या क्षेत्रामध्ये काढायची, त्यांना शोध द्यायचा, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं, त्यांचा पुन्हा आपण जो काय पुढे अभ्यास करायचा, त्याचं कार्य बघायचं आणि परत त्यांची पुरस्कारासाठी आपण नेमणूक करायची. हे कार्य सुद्धा फार चांगल्याने केलेलं आहे. मला तर वाटतंय असं आपण तुम्ही सारखंच घेतलं पाहिजे. वर्षातून 1-2दा तर झालं तरी काय सुद्धा अडचण नाही. कारण आता सामाजिक क्षेत्रात लोक कोण ओळख नाही. आता आपण बघतोय मोबाईल आपल्या फार जवळ आलाय, जग जवळ आलंय, पण जवळची माणसं फार लांब गेली. आपण जर घरात 5 माणसं असलो तर 5 माणसांची 5 मोबाईल आहेत, 5चे लोक त्या मोबाईलमध्ये. त्यामुळं कोणीही सामाजिक कार्यामध्ये आपण ओळख नाही. मला आम्हाला विनंती करायची पुन्हा एकदा आपण चांगला कार्यक्रम घेताना आणि या कार्यक्रमाला खरं तर आम्हाला मी आवडून बोलवलं. मी 10 वाजता जातो, 10चं टायमिंग इथं कोणच नाही. कोणा मी सांगायला गेलो तिथे एक आमच्या मित्रांनी नव्हतं, ते लग्न केलं आणि लग्न करून माघारी आलो. आज लागला तिथे. तर खरं तर आपण बघतोय सामान्य कुटुंबाला या पुरस्काराच्या माध्यमातून न्याय मिळतो.